जर ते 7.5 एवढं आहे तर पार कर. जर तो प्रति तास 4 किलोमीटर ऐवजी 9 किलोमीटर चालतो तर त्याद्वारे पार केले गेलेले वास्तविक अंतर आपल्याला काय ऍक्च्युअल अंतर काढायचं काय काढायचंय ऍक्च्युअल अंतर. आता 60 अंतर किती 60 4 किती जातोय 9 किती आपलीचा बनणार कितीचा बनणार बरोबर 5. आता एकूण नंतर 7 या 5 गुणिला 4 मध्ये जाऊ चालू किती माहिती 4 असतात तो 9 चालू 5 का साला माहिती ना. आता पॉइंटला 0 पुढे येणार समजतंय. अंशाचा पॉइंट 0 खाली छेदाचा वर छेदाला पॉइंट 0 खाली झाला. आता किती भाग जाते 2 4 25 12 25 50 2 4 2 आणि आता 25 का 25 25 3 55 3 दुनी 6 वास्तविक किती पार पडतो कसा ऑप्शन क्रमांक 2 चा विषय. एक व्यक्ती ताशी 25 किलोमीटर वेगाने गावापासून ते पोहोचत होते आणि ताशी 4 किलोमीटर या वेगाने तो परत. जर हे पूर्ण अंतर त्याने 5 तास 48 मिनिट मध्ये पार केलं असेल तर गाव ते पोस्ट ऑफिस अंतर आपण अंतर काय काढायचंय अंतरावर वेगवेगळा. आता जे एकूण अंतर आहे आपण एक म्हणू आता x पहिला व्यक्ती 25 दुसरा व्यक्ती वेळ आता वेळ काय आहे 5 तास 48 मिनिट. ठीक आहे. आणि समजले. आता आपल्याला काय करावं लागेल छेद समान करावं लागेल. जसं किती येणार 100 25 चौक 100 25 चौक 100 ज्या संख्येला आपण छेदाला करू त्या संख्येने अंशाला करू. आता छेद जर आपल्याला 100 करायचा असेल 25 गुणिले 4 वरती 4 25 इथं 25 इथं 4 ज्या संख्येने छेदात त्या संख्येने अंश. समजते 25 चौक 100 25 चौक 100 या संख्येने अंश.
छेद समान अंशाची बेरीज 55 किती 29 छेद आता 5 तास 48 मिनिटं 60 घेतला असेल तर हे मिनिट मध्ये हे 2 मिनिट घ्यावे बरोबर 5 चौक 12 पंचे 7 12 चौक 12 पंचे 7 आता 29 एक छेद 100 बरोबर 5 4 5 पूर्णांक 5 छेद 4 छेद आता एक पूर्णांकाचा पूर्णांकात या पूर्णांकात आपण रूपांतर करावं लागेल अपूर्णांकात 29 x छेद 100 5 मध्ये 55 29 छेद समजतंय आता x पुढे येणार भागिले 100 गुणिले 100 गुणिले 29 भागिले 29 भागिले ज्याला x आहे भागिले जाईल 100 वरती गेला 29 जसा तसा हा 5 जसा फक्त गुणाकार असते केला हा 29 कॅन्सल हा 29 कॅन्सल 20 पाचा किती अंतर ते 20 किलोमीटर ऑप्शन क्रमांक एक चोर 400 किलोमीटर अंतर यावर दूर असलेल्या एका शहराकडे 560 किलोमीटर धावत आहे त्याच्या 30 मिनिटांनंतर एक पोलीस ताशी 80 किलोमीटर वेगाने त्याचा पाठलाग करत आहे तर पोलीस व चोर यांच्यात किती किलोमीटर अंतर असेल 110 बघा कन्सेप्चुअल क्वेश्चन एकदम सिंपल काय विषय एक चोर या अंतरशिका घेणे आपल्याला फक्त संदर्भ दिला एक चोर 400 किलोमीटर दूर एका शहराकडे जातोय ठीक त्याचा वेग किती चोरचा वेग किती आहे ताशी एका तासात किती जातोय तो 60 किलोमीटर पुढे काय म्हटलंय धावत आहे त्याच्या 30 मिनिटानंतर जर चोर किती धावलाय फक्त 30 मिनिटं धावलाय किती मिनिटं धावलाय 30 जर तो एका तासात 60 धावतोय तर 30 मिनिटात किती 30 बरोबर किती 30 किलोमीटर एका तासात 60 धावतोय तर 30 मिनिटात किती धावेल तो 30 बरोबर आता मला एक गोष्ट सांगितली ज्यावेळेस दोन गोष्टी एकाच दिशेने जातात सापेक्ष वेग वजा करायचा बरोबर ना सापेक्ष वेग बरोबर वेगांची वजा ठीक आहे चोराचा वेग किती 60 पोलिसाचा किती 80 किती आला वेग किती आता वेग किती आता सूत्र काय आहे वेग गुणिला बरोबर आता 30 20 30 सापेक्ष वेग 30 कोणाचा चोराचा शून्य गेला शून्य 302 आज उत्तर आले नाही आता अंतर काय आहे वेग गुणिला वेळ आता कोणाचा विचारलेला आहे पोलीस ताशी 80 किलोमीटर जात तर पोलीस व चोर यांच्या अंतर किती एक नंबर बोलले पोलिस नाव दिले पुढचा वेग किती आहे 80 किती आहे 80
अंतर तुला होईल 40 दुनी 80 3 गुणिले 40 बरोबर त्याच्यानंतर किती असणार 120 ऑप्शन क्रमांक 4 याचा पुढचं उत्तर बेस्ट आहे अजून Right. That is over. Satu, dua, sah. Ladder. सोबत दोन थोड्या दूरमध्ये ताशी 10 किलोमीटर ताशी मार्गाने एका ठराविक अंतर पार करतात याचा आपण काय म्हणू एक्स पहिला घोडा किती ताशी 10 दुसरा घोडा किती ताशी बरोबर बरोबर जर पहिला घोडा दुसऱ्या घोड्याच्या तुलनेत 12 मिनिटं जास्त घेत असेल किती मिनिटं 60 का तासाचा 12 वाजले 12 मिनिट असतो आणि 60 बरोबर समजतंय ना आता छेद समान करावं लागेल कसं किती येणार 30 बरोबर ना बरोबर जास्त सेकंदानुसार 3 गुणिले x 2 गुणिले x बरोबर 12 का 12 पंचे 7 बरोबर 1 चे ओके आता 3 आणि 2 गेले 1 छेद 30 बरोबर 1 छेद 5 समजतंय आता एक पुढे येणार खाली 30 पुढे झाला तर वरती याचं तसं ज्याला एक सदुरळ आहे त्याचा भागले 30 पुढे झाला वरती झाला एक कंटिन्यू आहे अजूनला एक कॅन्सल 5 एकात 5 सगळं त्यानंतर मग ते ऑप्शन क्रमांक व्यवस्थित